नमस्कार मित्रांनो, ऑटोमॅग युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत। तर आजचा विषय आपला असा आहे की 2026 मध्ये रिक्षा किंवा कॅब जे आपली फोर व्हीलर आहे, ओला उबर रॅपिडो सारख्या धंद्यासाठी घेतली पाहिजे की नाही घेतली पाहिजे। फायदे काय, तोटे काय, किती कमवतो माणूस दिवसाला, किती व्यवसाय करू शकतो, किती ताकद असते पाळण्याची, आणि खरंच का या कंपन्या जो पळेल त्याला तेवढा व्यवसाय देतात का, याच्यावरच आपण चर्चा करणार आहोत मित्रांनो। तर याच्यामध्ये तुम्हाला पडण्याच्या आधी मी सांगतो मित्रांनो, या कंपन्या तुमचा आहे ना एकतर लय खूप छळ करतात, मानसिक छळ करतात, आर्थिक छळ ही करतात, तुम्हाला एवढा त्रास देतात मित्रांनो। अक्षरशः तुम्ही येण्याच्या आधी तुम्हाला या गोष्टी माहिती नसतात, पण ज्यावेळेस माणूस म्हणतात ना पाण्यामध्ये पडल्यावर त्याला पोहता येतं, त्याच्यानंतर गोष्टी माणसाच्या लक्षात येतात, पण त्यावेळेस वेळ निघून गेलेली असते आणि खूप उशीर झालेला असतो। तर याच्यामध्ये येण्याआधी मित्रांनो, हा व्हिडिओ मी त्यासाठीच बनवलाय की जे बांधव आपल्या या व्यवसायात उतरणार आहे, या धंद्यामध्ये येणार आहे, या गोष्टी सर्व त्यांना माहीत झाल्या पाहिजे। कारण आपल्याला पुढे दिसतंय आपल्याला खड्डा आहे, आपल्याला जर दिसतोय खड्डा आहे तर आपण त्यात पडणार आहे का, तर नाही पडणार, शहाणे होणार। तसंच आपल्या व्हिडिओच्या मार्फत आपण लोकांना समजावण्याचा सांगण्याचा प्रयत्न करत असतो। शेवटी निर्णय त्यांचा आहे मित्रांनो, त्यांना खड्ड्यात पडायचे किंवा न पडायचे, आपल्याला त्या खड्ड्यातून त्यांना वाचायचंय, त्यांचं संरक्षण करायचंय, आपला हा हेतू असतो। असो, तर आपण आपल्या विषयाला सुरुवात करू मित्रांनो। ओला, उबर, रॅपिडो, स्विगी, झोमॅटो, पोर्टर यासारख्या ज्या ऑनलाईन कंपन्या आहेत, या ऑनलाईन कंपन्या ना तुम्हाला मित्रांनो नुसतं तुमचं त्रास द्यायचा, तुमची पिळवणूक करायचं, तुमचा छळ करायचा या कंपन्या करत असतात। ज्या पूर्वीच्या आपल्या ज्या आपण कंपन्यांमध्ये कामाला जात होतो, तिथं आपल्याला एक फ्रीडम होतं, आपल्याला एक सेफ्टी होती, तिथं आपल्याला इन्शुरन्स, पीएफ, PSI, भत्ता, ट्रॅव्हलिंग या गोष्टी सगळ्या मिळत होत्या। पण या ज्या ऑनलाईन कंपन्या जेव्हापासून मार्केटमध्ये आलेल्या आहेत, 2009 साली उबर कंपनी चालू झाली अमेरिकेमध्ये, त्याच्यानंतर जगभर त्याचा प्रसार झाला, अनेक देशांमध्ये ती सेवा देण्याचं काम करत आहे, पॅसेंजर सेवा देते। त्याच्यानंतर दोन वर्षानंतरच ओला कंपनी आपल्या भारतामध्ये लॉन्च झाली आणि बघता बघता संपूर्ण भारतभर ओला कंपनीने आपलं जाळं असं एवढं पसरवलंय, आता ज्या शहरात जाईल तिथं ओला कंपनी दिसते। तर सांगण्याचं तात्पर्य एवढं मित्रांनो, या कंपन्या आपल्या ड्रायव्हर लोकांच्या जीवावर मोठ्या होतात, पण ड्रायव्हर लोकांना कधीच मोठं करत नाही। त्यांच्या खांद्या आणि डोक्यावर पाय देऊन या कंपन्या वर जातात आणि आपला जो ड्रायव्हर बांधव आहे, आपला जो कामगार वर्ग आहे, तो खड्ड्यात अजून रुतत चाललाय, रुतत जातोय। त्याच्यामुळे शहाणं व्हा आणि या भानगडीत पडू नका। तुम्हाला जर सक्सेस व्हायचंय, तुम्हाला आयुष्यात काहीतरी करून दाखवायचंय ना, तर मित्रांनो विचार वेगळा करा, विचार उच्च करा, विचार मोठा करा, काहीतरी मोठं होण्याचं स्वप्न बघा हो। जर तुम्हाला अगोदर काही गोष्टी माहिती असेल तर तुम्ही नक्कीच तो विचार करणार। या गोष्टी काय हो, रिक्षा धंदा म्हणा किंवा कॅब धंदा म्हणा, ओला उबर सारख्या कंपन्यामध्ये, स्विगी, झोमॅटो, रॅपिडो, पोर्टर, काही लोक आता टेम्पो घेतात, हा व्यवसाय म्हणा, यात तुमची प्रगती नाही हो, यात अधोगतीच आहे। माणूस आहे ना इथपर्यंत येतो आणि इथून तो पुढे जात नाही, तर तो माग आणि शेवटी खड्ड्यात पडतो। तर असं या ऑनलाईन कंपनीचं, आता लोक म्हणतात ऑनलाईन कंपन्या आलाय, लोकसंख्या पण भरपूर वाढलेली, रोजगार वाढतोय, रोजगार लोकांना भेटतोय, लोक शिक्षण करतात, ते पार्ट टाइम जॉब करतात। अहो पण हे पार्ट टाइम म्हणून आहे ना, या पार्ट टाइम कडे बघून आहे ना लोकांचं शिक्षण पण पूर्ण व्हायना, लोक आहे ना त्या शिक्षणाकडून कुठंतरी दूर चालल्यात आणि या कंपनीच्या जाळ्यामध्ये अडकत चालल्यात। एकतर इथून तुम्हाला रोजचा पैसा आहे त्याची चटक लागते, आणि काही जे आपले विद्यार्थी मित्र बांधव आहेत ते एक वाईट मार्गाला लागतात। एकतर काही असतील बोटावर मोजण्यात की खरंच त्यांची परिस्थिती घरची हालाकीची असते, नाजूक असते, तर अशा परिस्थितीमध्ये करतात ते पार्ट टाइम जॉब। चांगले पार्ट टाइम जॉब करणं वाईट नाहीये, पण कुणासाठी वाईट आहे आणि कुणासाठी चांगलं आहे याचा विचार केला पाहिजे। कारण आजकाल लोक आहेत ना भरकटलेले आहेत, मोबाईलचा जसा जमाना आलाय ना, लोक भरकटलेले आहेत। त्याच्यामुळे ना या पार्ट टाइम जॉब करून यातनं किती नफा मिळवतात, किती उत्पन्न मिळवतात, घरी किती देतात आणि स्वतःवर किती उडवतात, हा एक विश्लेषणाचा भाग आहे मित्रांनो। आपला मुद्दा आहे की 2026 मध्ये गाडी घेतली पाहिजे की नाही घेतली पाहिजे, या कंपन्या कसं गंडवतात, या कंपन्या कसं फसवतात,
आणि खरंच आपला इन्कम आहे का तेवढं. आपण एक इन्व्हेस्टमेंट करतो. तुम्ही जर इन्व्हेस्टमेंट करताना मित्रांनो, तुम्ही 2 लाख मिनिमम 2 लाख इन्व्हेस्टमेंट आहेच. जर तुम्हाला कॅब घ्यायची, रिक्षा घ्यायची म्हणलं तरी 1 लाख रुपये तरी हातामध्ये लागतात. रिक्षा जरी घ्यायचं म्हणलं तरी, जर तुम्हाला डाऊन पेमेंट वगैरे या गोष्टी करून करायचंय. तर आपल्या मित्रांनो, मी सगळ्या बांधवांना, ड्रायव्हर बांधवांना एक दिशा देण्याचं काम करत असतो की बाबांनो, तुम्हाला करायचंय ना, एक चांगला विचार करा, चांगली गोष्ट करा. एक तर तुम्हाला तिथून काहीतरी भेटल, तुमची प्रगती होईल, तुम्ही कसं पुढे जाताल या गोष्टीकडे तुम्ही ध्यान द्या, या गोष्टीकडे लक्ष द्या. ड्रायव्हर धंद्यामध्ये येऊ नये ना, दिसतो पैसा रोजचा. अनेक लोक सांगतात, अनेक लोक व्हिडिओ बनवत असतात, 2,000 होतो, 3,000 होतो, पण त्याच्या मागची परिस्थिती कोणी सांगत नाही. फक्त फेमस होण्यासाठी आणि आपले व्हिडिओ चालण्यासाठी, व्ह्यूज मिळवण्यासाठी हे लोक असे काहीतरी सांगत असतात. पण ग्राउंडवर रियालिटी मध्ये तसं काहीच नाहीये मित्रांनो. तुम्ही एखाद्या ड्रायव्हरला भेटा, प्रत्यक्षात जाऊ नये ना. रस्त्यावर अनेक ड्रायव्हर बांधव आहेत आपले, कॅबवाले असतील, रिक्षावाले असतील, त्यांच्यावर 10 मिनिटं थांबा, बाबा चल चहा पिऊ, चहा पाजा त्या ड्रायव्हरला आणि गोड गोड गप्पा मारा. तो सगळं तुम्हाला सांगणार, कसा धंदा आहे, किती इन्कम आहे, किती हप्ते भरावे लागतात, किती सर्व्हिसिंग, कसं कसं काय काय, कुठून कुठून पैसा गोळा करावा लागतो. पासिंग आले ना, पासिंगला खिशात 1 रुपया नसतो, त्यावेळेस मग कुठं हातपाय मारावं लागतात, कोणी उभं राहत नाही त्यावेळेस. यासारख्या अनेक गोष्टी आहेत मित्रांनो. फक्त हे ऍप्लिकेशन तुमचं आहे ना, रजिस्टर करून घेणार तुम्हाला, बाकी फॅसिलिटी काहीच देणार नाही तुम्हाला. सगळं हे तुम्हालाच करावं लागतंय. साधं तुम्ही पोर्टर वाल्याचं पण घ्या, स्विगी झोमॅटो वाल्याचं पण घ्या, त्याला बॅग जरी घ्यायची म्हणली ना, तर या कंपनीला 500 रुपये द्यायला लागतं एका टी शर्ट आणि बॅग साठी. टू व्हीलर पण त्याचीच, पेट्रोल त्याचंच, सगळं हेल्मेट, गाडी सकट सगळं त्याचं. या कंपन्या काय करणार, कमिशन घेणार. आता पहिल्यासारखा इन्सेंटिव्ह देत नाही, कारण यांचे मुळे ना जमिनीमध्ये गाडले गेलेले आहेत, घट्ट झालेले आहेत. आता यांना कुणीच हटवू शकत नाही या देशामधून किंवा बाहेरच्या देशामधून. आता हे एकदम सेट झालेले आहेत या कंपन्या. यांच्या मनमानी कारभार करणार, हे सगळं मनमानी चालू आहे. एकतर ड्रायव्हरला पाहिजे तो रेट देत नाहीत, पाहिजे तेवढे पैसे मिळत नाहीत, प्लस त्यांचं शोषण करायचं, आर्थिक शोषण करायचं, मानसिक शोषण करायचं. काही आपले ड्रायव्हर बांधव तर आत्महत्या केलेत, कारण खिशात हप्ते भरायला पैसे नाही. ही रियालिटी आहे मित्रांनो. मी जीव तोडून, मी तळमळीने सांगत असतो की तुम्हाला गाडी घ्यायचं हा विचार तुमचा. आणि मगाशी पण बोललो की खड्ड्यात पडायचं की नाही पडायचं, सर्वच मी तुमच्यावर अवलंबून आहे. त्याच्यामुळे माझं सांगणं एवढं पण मनाला लावून घेऊ नका की बाबा हा काहीतरी फेकतोय उगाचच आणि चल चिवते, हा काही बोलतो, आपण गाडी घेतलीच पाहिजे. एवढे लोक गाडी चालवतात, एवढे लोक घर चालवतात, त्यांचा कसं त्यांना धंदा होतो, त्यांना कसं भेटतंय सध्या. पण त्यांना जाऊन विचारा, घरदाराला वेळ भेटतो का द्यायला. जे आपण कमवतो ना, सगळं गमावं लागतं एका हाताने. एका हाताने कमवायचं आणि इकडून घालवायचं. की तुम्हाला आहे ना मित्रांनो, कॉम्प्रोमाइज करावं लागतं प्रत्येक गोष्टीमध्ये. आता तुम्ही अडकून झालाय, हे झेल, हे झेल, हे जाळ तुमच्यावर टाकलं जातं. पण जाळ आपल्यावर घ्यायचं की नाही घ्यायचं हा आपला भाग असतो. पण अनेक जण या ट्रॅप मध्ये अडकत चाललेले आहेत. अडकू नये म्हणूनच माझा तळमळीने हा व्हिडिओ असतो मित्रांनो, की या धंद्यामध्ये तुम्ही येण्या अगोदर विचार करा. एक तर तुमच्या हातात 2 लाख असेल ना, स्वतःचा व्यवसाय, बिझनेस उभा करा, स्वतः निर्माण करा. आणि असा व्यवसाय निवडा की त्यातून तुम्हाला कॉम्पिटिशन कमी असलं पाहिजे, कमीत कमी कॉम्पिटिशन असलं पाहिजे. आता तुम्ही ज्या चौकामध्ये एखादं दुकान उभारताय, तर त्या चौकामध्ये 5-5 किलोमीटर लांब कुठलंच दुकान नसलं पाहिजे. असा व्यवसाय निवडा आणि असं दुकान निवडा की ते मी करणार चालू आणि मी काहीतरी करून दाखवणार. साधं चहाचं जरी दुकान टाकलं ना मित्रांनो, तरी चहा कुठेही चालतो ऑलवेज. सांगण्याचं माझं तात्पर्य असं आहे की तुम्ही गाडी व्यवसाय करताय, गाडी व्यवसाय घेताय, 2 लाख इन्व्हेस्टमेंट करताय, त्याच्यानंतर एवढं ताण पडतो ना डॉक्टर मित्रांनो, गाडी चालवायची रस्त्यावर. खूप डेंजर काम आहे ते. वाटतं सोपं, गाडी चालवणं सोपं आहे, पण एखादं जर लहान लेकरू किंवा कुत्र, चला आपण कुत्र्याच उदाहरण घेऊ, आता माणसाचं तर लांबच जाऊ द्या, कुत्र जरी आपल्या चाका खाली आला ना मित्रांनो, एवढा जीव जळतो ना, एवढा त्रास होतो ना, माणूस आहे ना आठवडाभर गाडीवर जात नाही, ते डोक्यातून जातच नाही. आणि ज्यावेळेस आपल्या हातून ऍक्सिडेंट होतो ना एखादा, किंवा आपण एखाद्या मुलाला, मुलीला किंवा माणसाला जेव्हा आपण उडवतो, ऍक्सिडेंट होतो ना, मग त्यावेळेस असा एवढा मोठा त्रास आहे ना, एक तर आपल्याला झेलवारी पण होऊ शकते
आणि बरेच बरेच सहन करावं लागतं, बरंच सोसावं लागतं. हा आर्थिक त्रास, मानसिक त्रास झाला. पण जे आपण एक तुम्हाला व्यवसाय सांगितलाय, मी जागेवर बसून जो व्यवसाय, तो व्यवसाय नक्कीच तुम्ही करा, तो व्यवसाय नक्कीच निवडा. पण 2026 मध्ये जर तुम्ही रिक्षा किंवा कार घेण्याचा विचार करत असाल तर याच्यापासून आहे ना मित्रांनो, 4 हात लांब राहावा. 4 हात म्हणजे 10 फूट लांब राहावा. रिक्षा व्यवसाय आता चालू आहे, मस्त धंदा आहे, 1000 रुपये माणूस घरी घेऊन जातो. रिक्षा धंद्याला धंदाच नाही असं नाहीये. मी रिक्षा चालवतो, मी चालवतोय म्हणून माझा भागीदार नको म्हणून मी तुम्हाला घेऊ नका असं काय नाही. मी म्हणतोय म्हणून नका घेऊ, यातला काही भाग नाही मित्रांनो. रिक्षा बिंदास घ्या. रिक्षा आता ज्याच्याकडे पैसे, ज्याला करायचे तो करणारच आहे शेवटी. पण माझं म्हणणं काय असतं की तुम्ही या गोष्टीत पडताय, तुम्हाला पवायला येत नाही तर पवायचं काम, शिकवायचं काम मी करतोय. तेवढं तुम्ही विचार करा मित्रांनो की या धंद्यामध्ये खरंच रस आहे का, इन्कम आहे का, तुम्हाला काय करायचं या व्यवसायात येऊन. फक्त तुमचं घरच चालवायचं ना, किंवा मोठं व्हायचं. जर तुम्हाला मोठं व्हायचं असेल तर या व्यवसायात येऊ नका. तुम्हाला फक्त तुमचं घर चालवायचंय, लेकरा बाळांचा सांभाळ करायचंय, 4 टाइम त्यांच्या पोटाला अन्न भेटलं पाहिजे, हा या विचाराने येत असेल तर ठीक आहे, तुम्ही 100% करेक्ट मार्गावर आहे मित्रांनो. पण जर तुम्हाला काहीतरी मोठं व्हायचंय, काहीतरी आपल्या लेकरा बाळांसाठी, बायका पोरांसाठी करून दाखवायचंय, काहीतरी आयुष्यात काहीतरी मोठं करायचंय, तर या व्यवसायाकडे वळू नका मित्रांनो. आणि ओला, उबर, रॅपिडो सारख्या कंपन्याच्या जीवावर गाड्या घेणं टाळा मित्रांनो. 2026 मध्ये खरंच टाळा. रिक्षा धंदा आता वाटतो तुम्हाला हाय, 1000 रुपये घेऊन जातोय, अनेक जण व्हिडिओ टाकतात. विषय असा आहे की बाईक टॅक्सी लॉन्च झालेली आहे मुंबईमध्ये, हा फक्त डेमो होता मित्रांनो. हा डेमो सक्सेस झालेला आहे. फक्त सरकारला बघायचं होतं की आपला डेमो कुठपर्यंत यशस्वी होतोय, कुठली संघटना, ड्रायव्हर लोक रस्त्यावर उतरतात ते का, हे त्यांना बघायचं होतं की याला कोण गालबोट लावतंय का. तर असं काहीच झालं नाही. मुंबईमध्ये व्यवस्थित चालू आहे मित्रांनो बाईक टॅक्सी. इलेक्ट्रिक गाड्यांच्या नावाखाली पेट्रोल गाड्या चालल्यात, मजेशीर चाललंय सगळा कारभार तिथं. मुंबई पासून पुणे फक्त 2 तासावर आहे. पुण्यामध्ये यायला बाईक टॅक्सी किती वेळ लागणार आहे, आणि बाकीच्या शहरांमध्ये यायला किती वेळ लागणार आहे. त्याच्यामुळे आता आपण जर पुण्यामध्ये राहतो तर आपण पुण्याचाच विचार केला पाहिजे मित्रांनो. 4-4 तास रिक्षाला भाडं पडत नाही एकदा बाईक टॅक्सी चालू झाल्यावर. आम्ही सर्व सोसलोय, आम्ही भोगलोय, म्हणून तुम्हाला आम्ही झोपेतून उठवतोय मित्रांनो, आणि आम्ही तुम्हाला समजावून सांगतोय, तळमळीने सांगतोय. कारण आता जर बाईक टॅक्सी पुण्यात ते ना आली ना, पुण्यात 100% येणार, आणि अशी येणार ना मित्रांनो, सगळ्या फॉर्मॅलिटी कम्प्लीट करून येणार आणि एकदम ताकदीने उतरणार पुण्यामध्ये बाईक टॅक्सी. आणि अशी उतरली ना बाईक टॅक्सी, मग त्याला कोणीच हात लावू शकत नाही, कुठलीच संघटना काही करू शकत नाही, आणि आपले ड्रायव्हर बांधव पण काहीच करू शकत नाही. कारचं उदाहरण घ्या, रिक्षावाल्यांचं उदाहरण घ्या. आता मी कोणाच्या खिलाफ नाहीये, पण एक तुम्हाला उदाहरण देतो मी. ज्यावेळेस कार रिक्षाचा व्यवसाय होता फक्त पुण्यामध्ये किंवा मुंबईमध्ये सारख्या मोठ्या मोठ्या शहरांमध्ये म्हणा, फक्त रिक्षा व्यवसाय चालत होता जो सरकारच्या नियमात बसून चालत होता. पण ज्यावेळेस कॅब आली मार्केटमध्ये, त्यावेळेस किती आंदोलनं झाली, किती तोडफोड झाली, किती गाड्या फोडल्या लोकांच्या. पुन्हा स्टेशनचं उदाहरण द्यायचं म्हणलं तर आतमध्ये गाडी घेऊन देत नव्हती. किती चाललं तो, किती वर्ष चाललं ते. त्याच्यानंतर काय झालं, सगळं शांत झालं नाही. आता बाईक टॅक्सीचं पण असंच आहे. बाईक टॅक्सी मागच्या वेळेस 2 वर्ष चालू होती बाईक टॅक्सी, मग ती बाईक टॅक्सी अशीच बंद केली, तोडफोड करून, अनधिकृत आहे म्हणून, अनलिगल आहे म्हणून, त्यांना मारहाण करून ड्रायव्हर लोकांना बाईक टॅक्सीच्या. ती बाईक टॅक्सी हद्दपार केली पुण्यातून. पण आता ती परत एकदा वर डोकावलेली आहे, वर तोंड काढलेलं बाईक टॅक्सीने, आणि आता कोणी बंद करू शकत नाही. कुठल्याच मायकालाल मध्ये एवढा दम नाहीये जो सरकारला डायरेक्ट भिडू शकतो, डायरेक्ट नडू शकतो. कारण अनेक संघटना तुम्ही बघत असताल, अनेक नेते विकले गेलेले आहेत, त्यांना त्यांचं स्वतःचं घर मोठं करायचंय आणि स्वतःला मोठं व्हायचंय. त्याच्यामुळे ड्रायव्हर लोकांचा म्हणा किंवा आपल्या कामगार वर्गांचा म्हणा, कुणी विचार करत नाही. ज्या गोष्टीच्या, ज्या मुद्द्याकडे लक्ष दिलं पाहिजे, हे मुद्दे राहिले बाजूला, आणि हे स्वतःची घरं आणि स्वतःला कसं मोठं करण्यात येईल याच्याकडे लक्ष देतात. त्याच्यामुळे मी सांगत असतो, तुम्ही जर याच्यामध्ये उतरणार असाल तर तुम्हाला या गोष्टी पण फेस करावं लागतात. तुम्हाला डायरेक्ट आंदोलनामध्ये सहभागी व्हावं लागतं, गाड्या बंद ठेवावं लागतं. हे एक मोठा मुद्दा आहे मित्रांनो. आणि तुम्ही आता अलीकडच्या काळात बघताय सारखंच आंदोलन होतात, ते
रिक्षा बंद, कॅब बंद, पण यातून निष्पन्न काय होत नाही, यातून काय भेटत नाही, कुणाचाच फायदा होत नाही आणि कुणाचीच कुठलीच मागणी पूर्ण होत नाही. मग हे आंदोलन का करतात? आंदोलन करण्याची दिशा चुकते का आंदोलन हे स्वार्थपुरतं होतंय फक्त? आंदोलन काय केलं पाहिजे? आंदोलनाचा मुद्दा पाहिजे कुठला पाहिजे? महत्वाचा मुद्दा जर झाला तर आता रिक्षा परमिट बंद केले पाहिजे, हा महत्वाचा मुद्दा आहे. त्या मुद्द्याकडे कोणी लक्षच देत नाही. कारण हा मुद्दा मेन आहे ना. जर रिक्षा, आता तुम्ही जर एक विशिष्ट प्रकारचा आकडा जर पुण्यामध्ये किंवा मुंबईमध्ये असेल की एवढ्या एवढ्याच रिक्षा, तर 100 पॅसेंजर आहे, तर 100 पॅसेंजरच्या खाली 30 रिक्षा बस होतात. तर एवढं ते परफेक्ट पाहिजे ना. पण 100 पॅसेंजर जर तुम्ही 500 रिक्षा आणून ठेवताय तर मग त्याला काय अर्थ आहे? मग धड एकाचाही पोट भरत नाही व्यवस्थित. त्याच्यामुळे आता कुठेतरी हे थांबवा ना, बाद झालं ना. आता परमिट बंद करा ना. तर नाही, अजून परमिट बंद करणारच नाही. लाईफ टाइम परमिट सोडलेले ते काय कळत नाही. 94 मध्ये जे शेवटचं परमिट सोडलं होतं ते एक लिमिटेशन होतं. त्याच्यानंतर 20 वर्षांनी परमिट सोडले. आता काहीतरी लिमिटेशन ठेवलंय का नाही? 2014 पासून परमिट चालू आहे, ते आतापर्यंत परमिट चालू आहे. किती वर्ष झाली? 12 वर्ष होत आली परमिट चालू आहे. मग अजून गाड्या किती येणार आहेत मार्केटमध्ये? चितडा होणार आहे का नाही? चितडा गाड्यांचा. मग जे माणूस 100 रुपये कमवतोय त्यात भागीदार किती होणार आहे? हा विचार करा मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर पुढे आपल्या मित्रांना शेअर करा. 2026 मध्ये जे पण गाड्या घेण्याच्या तयारीत आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. आणि मित्रांनो, त्यांना सावध करा की गाडी घेऊ का नको. लय मोठी इन्व्हेस्टमेंट करता मित्रांनो. 2 लाखाची इन्व्हेस्टमेंट छोटी नाहीये. तर 2 लाखामध्ये तुम्ही मोठा व्यवसाय उभा करू शकता. चहाची टपरी जरी सारी टाकायची म्हणले तरी मित्रांनो 30-40 हजार रुपये तुमचं काम होतंय. त्याच्यामुळे विचार करा. मोठी इन्व्हेस्टमेंट करताय, मोठी उडी मारताय, खड्ड्यात पडायचं किंवा न पडायचं यातून सावध व्हायचं तुमचं काम आहे मित्रांनो. आपलं काम समजायचंय. कारण आपण या व्यवसायात आहे. आपण अनेक वेळा ड्रायव्हरच्या विषयी, ड्रायव्हरच्या बद्दल, ड्रायव्हर साठी चांगले व्हिडिओ बनवत असतो आणि ड्रायव्हर लोकांना अनेक विषयाची आणि रस्त्यावरची प्रत्येक ग्राउंड रिपोर्टची माहिती झाली पाहिजे या हेतूने आपले व्हिडिओ बनवत असतो. त्याच्यामुळे आपण नेहमीच सांगत असतो. तर मित्रांनो, आपला व्हिडिओ आवडला असेल, नक्कीच आवडला असेल मित्रांनो, आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण आपल्या असल्या इंटरेस्टिंग पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय, नमस्कार.